आज आपण आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं कसं बनवतात ते पाहणार आहोत. तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. त्यात पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे आणि पुसून घेऊन नंतर मी त्या कापून घेतल्या. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ आणि 1 चमचाभर हळद घालून त्या आंब्याच्या फोडींना चोळून घेतल्या आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. कारण त्याला ते मीठ आणि हळद चोळल्यामुळे त्याचं पाणी सुटतं आणि ते पाणी फेकून द्यायचं आपण. अशा प्रकारे हे रात्रभर झाकून ठेवायचं. आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. तर मसाल्यासाठी मी 4 लवंगा घेतलेल्या आहेत. या भाजून आपण बारीक त्याची पावडर करून घ्यायची. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि लोणचं भरताना आपण बरणी नेहमी सुकी करून घ्यायची, कोरडी करून घ्यायची, तर लोणचं खराब होत नाही. आता मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि हे तेल मी मसाल्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे. माझ्या रेसिपी कशा तुम्हाला वाटतात त्या कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा, जेणेकरून मी माझ्या इतर येणाऱ्या नाविन्यपूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. आता हे 10-15 लसूण पाकळ्या मी सालं सोलून घेतलेल्या होत्या, त्या याच्यामध्ये घालून घेतल्या गरम तेलात. आणि तेल गॅस बंद करून तेल थोडं हे झालं की थोडं थंड होत आलं की त्याच्यामध्ये मग राईचा भरडा घालून घेतला आहे मी, राईची डाळ घालून घेतली, 20 दाणे मेथीचे घालून घेतले आणि मीठ घालून घ्यायचं आपण. 2 चमचे मी मीठ घातले त्याच्यामध्ये. 1 किलोला 2 चमचे अजून मीठ घातले. कैरीला लावून ठेवलं होतं 2 चमचे मीठ आणि आता मी याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि जी लवंगा मी भाजून घेतलेली होती त्याची पावडर घातली आहे. हिंग घातलं आहे 1 चमचाभर. आणि हे बघा, तेल थोडं थंड होत आल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर घातली आहे आणि आचार मसाला 2 ते 3 चमचे घालून घ्यायचं. आणि हे सगळं मिश्रण थंड होईपर्यंत तसंच ठेवून द्यायचं. थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये आपण कैऱ्या ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या नाहीत. आणि कैऱ्या टाकताना त्याच्यातील पाणी सगळं काढून घ्यायचं, काढून फेकून द्यायचं ते. आणि नंतर त्याच्यामध्ये या बघा या अशा कैऱ्या घालून घ्यायच्या. माझी जर रेसिपी तुम्हाला नक्की आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत नक्की पोहोचू शकतील. अशा प्रकारे पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये याच्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि त्याला तो मसाला चोळून ठेवायचा. आणि हा मसाला चोळून झाल्यानंतर एका बरणीमध्ये, एक हवाबंद बरणीमध्ये हे भरून ठेवायचं. आणि याच्यामध्ये लगेचच जास्त तेल ओतायचं नाही, तर 1-2 दिवस तसेच भरून ठेवायचं. असं भरून ठेवल्यामुळे जो मसाला असतो तो आपल्या त्या फोडींना चांगला मुरला जातो. त्यामुळे आधी तेल त्यात जास्त ओतायचं नाही. अशा प्रकारे हे 2 दिवस असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर 2 दिवसाने जेवढं तेल पाहिजे आपल्याला त्याच्यावरती तेवढं तेल गरम करायचं, ते थंड करायचं आणि नंतर घालून घ्यायचं. त्या फोडींच्या वरती तेल आलं पाहिजे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही. थँक्यू.